ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर आता सरकारच्या माध्यमातून आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी 100% खरी आणि मोठी बातमी आता सरकारने दिली आहे। राज्य सरकारने आज एक असा निर्णय घेतला आहे ज्या निर्णयाची देखील तुम्ही वाट बघत होता, ज्यामुळे शेतकऱ्यांचे नशीब आज पलटणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारचा मिळून हा निर्णय आज घेण्यामध्ये आला आहे आणि शेतकऱ्याला आता लाभ देखील मिळत आहे। राज्य सरकारने एक आज असा निर्णय घेतला ज्यामुळे शेतकऱ्यांचे नशीब पलटू शकते। बघा आता पलटू शकते का, तर बघा मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता थेट 2,000 रुपयांवरून 3,000 रुपये केला आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जे 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे मिळत होते त्याचे आता डायरेक्ट 3,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत मोठी खुशखबर आहे। भरपूर दिवसापासून तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट बघत होता, कित्येक महिने झाले, परंतु नमोचा हप्ता शेतकऱ्याला भेटला नव्हता। आता डायरेक्ट राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला। बघा हा वाढीव पैसा आज तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे की नाही, बरं जमा होणार तर कोणत्या अटींमुळे तुमचा हप्ता थांबला होता बघा ते देखील जाणून घ्या। आणि तुमचा हप्ता इथून पुढे थांबू नये त्यासाठी तुम्हाला काय करायचे, या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला अगदी 2 मिनिटांमध्ये मिळणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता एवढे दिवस का भेटला नव्हता आणि आजच त्याची अधिकृत अशी तारीख का जाहीर झाली, बघा हे गुपित जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता जमा देखील करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून मोठी खुशखबर आली आहे। बघा केवळ राज्य सरकारचाच नाही तर केंद्र सरकारचा देखील PM किसान योजनेचा हप्ता बघा आता जमा होणार। अत्यंत मोठा निर्णय राज्य आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारने मिळून सध्या घेतलेला आहे। बघा आता PM किसानचा हप्ता देखील वाढून तुम्हाला 3,000 रुपये करण्यामध्ये आला आहे। म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात मोठी बातमी आता सरकारने दिली आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा जो काय हप्ता आहे आणि PM किसान योजनेचा पुढील जो काय 22वा हप्ता आहे, असे टोटल मिळून 6,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज जमा होणार असल्याची महत्त्वाची माहिती सध्या सूत्रांच्या माध्यमातून मिळाली आहे व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या ठिकाणी पत्रकारांना बोलताना सांगितले। बघा आणि घोषणा देखील झालेली आहे। मात्र कोणत्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचे आज नशीब उघडणार आहे हे जाणून घ्या, कारण की शेतकरी बांधवांनो एक अट सरकारने घातली आहे, त्या अटीची पूर्तता तुम्हाला करावी लागेल, तेव्हाच या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल, अन्यथा या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार नाही। सरकारच्या माध्यमातून आता यादी जाहीर करण्यामध्ये आली आणि यादीनुसारच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। हो शेतकरी बांधवांनो, बघा आता सरकारने यादी जाहीर केली। यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही चेक करून घ्यायचं। जर यादीमध्ये तुमचं नाव आलं की तुमच्या जिल्ह्यामध्ये आज निधी जमा होणार। डायरेक्ट राज्य सरकार व केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून निर्णय सध्या झाला आहे। सरकारने सांगितलं आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्ह्याची संख्या आहे। ह्या 36 जिल्ह्याची संख्या पाहता सर्व जिल्ह्यामध्ये आज वितरण होणार नाही, काही ठराविक आणि मर्यादित जिल्ह्यांमध्ये आज वितरण होणार, परंतु ज्या जिल्ह्यामध्ये वितरण होत आहे त्या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आज जाहीर करण्यामध्ये आल्या। शेतकरी बांधवांनो, यादी अत्यंत महत्त्वाची आहे। बघा आता या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं जर झालं तर भरपूर दिवसापासून तुम्ही नमोच्या हप्त्याची वाट पाहिली होती। भरपूर दिवसापासून तुम्हाला वाटत होतं नमोचा हप्ता आज येईल उद्या येईल, परंतु नमोचा हप्ता मिळाला नव्हता। आता डायरेक्ट बघा सूत्रांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार आणि डायरेक्ट राज्य सरकारने घोषणा केली आहे, ज्या जिल्ह्यामध्ये आज निधी जमा करण्यामध्ये येत आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज बघा
तांत्रिक चाचणी म्हणून पैसे जमा केले जाणार आहे. परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, तर बघा ही तर फक्त सुरुवात आहे. खरी बातमी तर त्या 12 लाख शेतकऱ्यांची आहे ज्यावर सरकारची करडी नजर वळली आहे. आता नेमकं काय आहे बघा, एकीकडे आनंदाचा वर्षामध्ये बघा सरकारने सांगितलं आणि दुसरीकडे 12 लाख शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन या ठिकाणी सरकणार आहे. शेतकरी बांधवांनो, हप्ता तर जमा होणार, परंतु 12 लाख शेतकऱ्यांसाठी वाईट बातमी आहे असे देखील म्हणावं लागेल. कारण की सरकारने या योजनेमधून हजारो शेतकरी बांधवांना बाहेर काढण्याची प्रक्रिया आता सुरू केली आहे. आता फक्त खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांचीच निवड केली जाणार आणि त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा केला जाणार. आता शेतकरी बांधवांनो, यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही तपासून घ्या. बघा सरकारने सांगितलं आहे बीड आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये अशी अनेक नावे समोर आली आहे ज्यांचे हप्ता आता कायमचे बंद होणार आहे. बघा सरकारने सांगितलं बीड आणि नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला तर हप्ता मिळणार, परंतु भरपूर शेतकरी या जिल्ह्यामधून अपात्र होणार आहे. कारण की बघा त्यांनी काही चुका केल्या होत्या, त्या चुका आता तुम्हाला करायच्या नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारने अपात्रतेसाठी कडक नियम आता लावलेले आहे. ते ऐकून अनेकांची झोपच आता उडून गेली आहे. विशेषतः धाराशिव आणि परभणी या भागातील ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वर आहे. शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक जाणून घ्या, तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे का, मर्यादेमध्ये आहे का? जर असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता असे दोन्ही हप्ते आज मिळणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, जर का तुमचं उत्पन्न 2.5 लाख 3 लाखाच्या वरती असेल तर या दोन्ही हप्त्यांचा लाभ तुम्हाला आज भेटणार नाही. डायरेक्ट केंद्र सरकार व राज्य सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून सध्या निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने सांगितलंय जे शेतकरी बांधव अटीमध्ये व नियमामध्ये बसत नाही त्यांना यादीतून तातडीने वगळण्याचे आदेश आता सरकारच्या माध्यमातून दिले आहे. सरकारने 2.5 लाखांच्या उत्पन्नाची अट इतके कडक लावली आहे आणि यामुळे नक्की कोणाला फटका बसणार आहे हे जाणून घेणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या अटी अत्यंत महत्त्वाच्या आहे, त्याचं पालन तुम्हाला करावं लागेल, तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. आता ज्या जिल्ह्यामध्ये निधी जमा होतोय त्या जिल्ह्यामध्ये लातूर आणि हिंगोली आहे. आता शेतकरी बांधवांनो, दुसरा मोठा धक्का या ठिकाणी रेशन कार्डच्या संदर्भामध्ये शेतकऱ्याला बसला आहे. लातूर आणि हिंगोली जिल्ह्यामधील रेशन कार्डची पडताळणी करताना काही धक्कादायक बाबी आता सरकारच्या निदर्शनास आल्या आहेत. अनेक श्रीमंत लोक आजही गरिबांच्या रेशन कार्डचा वापर करून या योजनेचा लाभ घेत आहे. आधार आणि रेशन कार्ड लिंक झाल्यामुळे आता सरकारला एक क्लिकवर समजत आहे तुमच्या घरामध्ये नक्की किती लोक बघा फुकटचा लाभ या ठिकाणी घेत आहे हे सरकारला आता समजत आहे. त्यामुळे बघा जे फुकटचा लाभ घेतात, ज्यांचे उत्पन्नही वाढ नाही तरी पण त्यांच्याकडे केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड आहे, अशांना लाभ मिळणार नाही. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होतोय त्या जिल्ह्यांची यादी आज सरकारने सांगितली. तर शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. बघा या अर्जाच्या छाननीमध्ये आता अमरावती आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सुमारे 5 लाख शेतकरी बघा रेशन कार्डच्या चुकीच्या माहितीमुळे धोक्यामध्ये पडले आहे. सरकारने स्पष्ट बजावले आहे एकाच कुटुंबामधील अनेक सदस्य सध्या हप्ता देखील घेत आहे. बघा सरकारने सांगितलं आहे एका कुटुंबामध्ये भरपूर शेतकरी हप्ता घेत आहे. आता ते शेतकरी नाही, पती पत्नी दोघेही जण लाभ घेतात. सरकारचं म्हणणं आहे एकाच व्यक्तीला लाभ मिळावा. जर तुम्ही अशा काही चुका केल्या असतील तर तुम्हाला आज लाभ मिळणार नाही आणि तुमचा हप्ता कायमचा देखील बंद करण्याचा निर्णय सरकार घेऊ शकते. त्यामुळे बघा पती पत्नीपैकी कोणी एकाच व्यक्तीने नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यावा. बघा आता या ठिकाणी रेशन कार्डच्या KYC मध्ये एक असा पेच लढलेला आहे. बघा सरकारने सांगितलंय जे काय मागे तुम्ही आधार सेडिंग KYC केली होती त्यामुळे आता सरकारच्या सर्व निदर्शनास येऊ लागलं आहे. जर तुम्ही चुकीच्या मार्गाने नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल,
PM किसान योजनेचा लाभ घेत असाल तर सरकारने सांगितलंय अशा शेतकऱ्याला लाभ मिळू शकत नाही. आणि आणखीन एक गुंतागुंतीचा नियम लाडकी बहीण योजनेबाबत सध्या समोर आला आहे. आता याचा थेट परिणाम बघा अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यातील लाखो कुटुंबावर होणार आहे. सरकारने सांगितलं आहे आता या ठिकाणी राज्य सरकारने स्पष्ट केलंय एका घरातून सरकारच्या 2 योजनांचा लाभ घेता येणार नाही. मग आता प्रश्न पडला आहे लाडक्या बहिणींचे 1,500 रुपये घ्यायचे की नमो शेतकरी योजनेचे देखील हप्ता उचलायचा. बघा सरकारच्या माध्यमातून हा प्रश्न महिलांसमोर आहे. तुम्हाला एकतर नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा नाही तर मग लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा. दोन्ही योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही. दोन्ही योजना राज्य सरकारच्या योजना आहे त्यामुळे कोणत्याही एकाही योजनेचा लाभ घ्या. आता बघा सोशल मीडियावर हजारो अफवा फिरत असताना मुख्यमंत्र्याच्या कार्यकाळातून मात्र एक वेगळीच तयारी सध्या सुरू आहे. बघा सरकारने सांगितलंय नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता आज कोणत्याही क्षणी बँकांकडे वर्ग केला जाऊ शकतो. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा अगदी रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता जमा होणार. आता डायरेक्ट राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारचा निर्णय सध्या झाला आहे. तांत्रिक अडचण नसलेल्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आज रात्री 12 वाजेपर्यंत मॅसेज येण्याची शक्यता आहे. आता पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे की यवतमाळ जिल्ह्यामधील शेतकरी सध्या याच मॅसेजची आतुरतेने वाट बघत आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आजचा मुहूर्त ठरविण्यामागे एक मोठे राजकीय कारण देखील असल्याचे बोलले जात आहे. पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील निवडक जिल्ह्यामध्ये निधी पाठवून सरकार आपली शक्ती दाखवत आहे. आता बघा आता पुढील जिल्हा तो म्हणजे की वर्धा जिल्ह्यामध्ये बँकांची तांत्रिक तपासणी पूर्ण झाली असून वाढीव हप्ता थेट खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की जर तुमचा आधार बँकेला लिंक नसेल तर हे 6,000 रुपये तुमच्या हातामधून जाऊ शकतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला नक्कीच लिंक करून घ्या नाहीतर अडचण येणार. डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून तशा प्रकारे सूचना केलेल्या आहे. बघा मराठवाडा आणि विदर्भाप्रमाणेच आता राहिलेल्या देखील जिल्हे बघा सरकारने सांगितलंय आता मराठवाडा विदर्भ बघा आता यामध्ये जे जिल्हे येतात त्या जिल्ह्याचा पण समावेश आहे. आता सरकारने सांगितलं वर्षाला जो काय तुम्हाला निधी मिळायचा बघा आता या ठिकाणी निधीमध्ये वाढ या ठिकाणी सरकारने घातली आहे. आणि बघा सरकारने ज्या अटी घातल्या आहेत त्या अटींचे पालन तुम्हाला करावे लागेल. आणि बघा आता कोणत्या जिल्ह्याला सर्वात शेवटी पैसे मिळणार हा तुमच्या समोर मुद्दा आहे. बघा सरकारने सांगितलंय की या ठिकाणी अजून पण यादी राहिलेली आहे. शेतकरी बांधवांनो बघा यादीमध्ये जर तुमचं नाव आलं नसेल तर चिंता करू नका. पत्रकारांनी आता जेव्हा फडणवीस साहेबांना कर्जमाफी बद्दल देखील विचारलं बघा कर्जमाफीचा निर्णय देखील सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यामध्ये आला आहे. बघा सरकारने सांगितलं आहे सरकारच्या माध्यमातून मे महिन्यामध्ये कदाचित या ठिकाणी फॉर्म सुटू शकतात कर्जमाफीची योजना निघू शकते. परंतु आतापर्यंत ठोस निर्णय असा झाला नाही की कर्जमाफी याच तारखेला होणार. आता बघा नमो शेतकरी आणि PM किसानचे पैसे आज वाढवून देऊन सरकारने फक्त पहिलीच पायरी चढली आहे. पण खरी धमाका बातमी अजून यायची बाकी आहे. शेतकऱ्याला पीक विम्याचे पैसे आणि कर्जमाफीची तारीख याबद्दल गुपित लवकरच उघडणार आहे जे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी बांधवांना मागील हप्ता वेळेवर आला होता त्यांनी आता स्वतःची कागदपत्रे पुन्हा एकदा तपासावी. कारण की बघा सरकारने आता रँडम पडताळणी सुरू केली आहे. यामध्ये तुमचा अर्ज चुकून अपात्र ठरला असला तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. ही प्रक्रिया आता अत्यंत गुपित राखून राबविली जात आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा आता सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि तुम्हाला 2 महत्त्वाची कागदपत्रे तात्काळ जमा करावी लागणार. म्हणजे की तुम्हाला कामे करावी लागणार तरच तुमच्या खात्यामध्ये आता हप्ता जमा होणार. आता शेतकरी बांधवांनो बघा आजचा दिवस महाराष्ट्राच्या कृषी इतिहासात अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण की बघा आता प्रत्येक 4 महिन्यातून एकदा 6,000 रुपये तुमच्या
खात्यामध्ये येणार। रात्रीच्या वेळी पैशांचा मेसेज आल्यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल? तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आज रात्रीपर्यंत निधी पोहोचण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून आले आहे। त्यामुळे आता प्रत्येकाचे डोळे हे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर लागले आहे। शेतकरी मित्रांनो बघा, मित्रांनो ही माहिती सूत्रांच्या माध्यमातून मिळालेली आहे आणि ताज्या घडामोडीवर अवलंबून आहे। खात्रीशीर अपडेट आणि आधारित अपडेट बघा, तुम्हाला जर माहीत जर नसेल तर बघा, अत्यंत महत्त्वाचा सल्ला आहे शेतकरी बांधवांनो। भरपूर दिवसापासून तुम्ही बातम्या ऐकल्या होत्या, नमोचा हप्ता आज येईल, PM चा हप्ता आज येईल, परंतु आपलं हे चॅनल असं आहे ज्या चॅनलवर तुम्हाला अधिकृत अशी माहिती, सूत्रांची माहिती आणि या ठिकाणी अंदाज देखील सांगण्यामध्ये येतात। हवामान अंदाज सुद्धा या चॅनलवर पाहायला मिळतील। त्यासोबत शेतकरी बांधवांनो बघा, जर तुमचं नाव यादीमध्ये कदाचित आलं नसेल तर चिंता करू नका, पुढे पुन्हा दुसरी यादी जाहीर होणार, त्या यादीमध्ये तुमचं नाव नक्कीच येईल। परंतु आज ज्या शेतकरी बांधवांचे नाव यादीमध्ये आलं, अशा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधीही त्यांच्या अकाउंटमध्ये PM किसान योजनेचा 8वा आणि नमो शेतकरी योजनेचा 22वा हप्ता जमा होणार। ही होती सर्वात महत्त्वाची बातमी आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की महत्त्वाचे अपडेट तुम्हाला पुढे देखील बघायला मिळतील। धन्यवाद।